हे बघा, या ठिकाणी आपला हा आंब्याचा रस अगदी छान घट्टसर. या ठिकाणी मोठे मोठे 2 आंबे आहेत. आपण आता याचा रस बनवूया. हे स्वच्छ धुवून घेतलेत. आता आपण असं हे पिळून घेणार आहोत. आणि पिळून घेतल्यानंतर हे काढून घेणार आहोत. हे बघा, दोन्ही आंबे आपण असे छान मऊ करून घेतलेत आणि आपण आता हे वरचं आहे ना हे काढून घेणार आहोत. ही एकदम सोपी पद्धत आहे मँगोचा ज्यूस करण्याची. हे बघा, पाठीमागून पण निघाला आता, कारण याचे साल जे आहे खूप जाड आहे. आपल्या इथे पातळ असतं ना, ते असं पाठीमागून बाहेर नाही येत. आणि हा आता दुसरा. खूप मोठे आहेत. हे बघा, हे बाउल पण खूप मोठं आहे माझं काचेचं. किती रस निघाला, अरे बापरे. आता ही कोय सुद्धा आपण छान अशी पिळून घेणार आहोत. या कोयचा सुद्धा आपण रस काढून घेणार आहोत छानपैकी. हे बघा, केस नाही येत अजिबात. हे ना, बघितलं का, अजिबात केस नाही येत. त्यामुळेच भरपूर रस निघाला. हे बघा, अजिबातच केस नाही येत. हे बघा, किती घट्टसर रस आपला हा तयार झालेला आहे. तर आपण हा फिरवून घेणार आहोत. थोडा हँड मिक्सर असतं ना, त्याने आपण हे फिरवून घ्यायचं आहे थोडं. चला, हे आता आपण थोडी साखर पण घातली आहे. आपण आता फिरवून घेऊया. छोटे 2 चमचे साखर घातली आपण. खूप नाही फिरवायचं. आंब्याचा रस या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे. हे बघा, या ठिकाणी आपला हा आंब्याचा रस अगदी छान घट्टसर बनवून तयार झालेला आहे.